नवनिर्वाचित तालुका पंचायत समितीचे सदस्य आणि प्रगतशील बागायतदार श्री नितीनजी तकीट यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे श्री नितीनजी खटके पश्चिम महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे केम मधील सर्व पदाधिकारी यांचंही मनापासून स्वागत करतो। कृपया ग्रामदैवत श्री उत्रेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं उद्घाटन आपण करावं अशी मी त्या सर्वांना विनंती करतो। सर्व मान्यवरांना विनंती आहे की ग्रामदैवत श्री उत्रेश्वर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आपण सर्वांनी मिळून करावं व त्याचा आशीर्वाद आपण घ्यावा। शेतकऱ्यांचा देव जो जंगलामध्ये राहतो, अरण्यामध्ये राहतो, काननामध्ये राहतो, ज्याला बम बम बोले आपण असं म्हणतो, छत्रपती शिवरायांनी ज्यांच्या नावाचा जयघोष करून सगळा स्वराज्य निर्माण केलं ते शंभू शिवशंकर म्हणजे श्री उत्रेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आज आपण या ठिकाणी संपन्न होते आहे। आणि त्या उद्घाटनासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी जिल्हा कृषी अधिकारी आदरणीय श्री शुक्राचार्यजी भोसले साहेब या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर वेळात वेळ काढून या छोट्याशा गावामध्ये आपल्यासारख्या थोडा मोठ्यांनी येणं हे आमच्यासाठी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे। जी भोसले साहेब माननीय जिल्हा कृषी अधीक्षक सोलापूर यांचं स्वागत आमच्या केमचे ज्येष्ठ व्यक्ती, ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभक्त पारायण भुजंग तळेकर उर्फ भाऊ यांनी आदरणीय शुक्राचार्यजी भोसले साहेब यांचं स्वागत करावं असं मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो। चला भाऊ या पुढे। कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय श्री संजयजी वाकडे साहेब, माननीय उपविभागीय कृषी अधिकारी कोंडवाडी व त्यांचाही सन्मान आमच्या केमचे माजी उपसरपंच आमचे स्नेही डॉक्टर अंकुश तळेकर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। डॉक्टर भगवान दादा मुरुमकर सभापती पंचायत समिती जामखेड, राजेंद्र नेटके साहेब तालुका कृषी अधिकारी करमाळा यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचेही मी मनापासून स्वागत करतो। आणि माहीत होत नाहीत आणि ते माहीत होण्यासाठी आपला छोटासा का होईना पण हा उपक्रम आपण या वर्षीपासून चालू केलेला आहे की जेणेकरून शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर पडेल, त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडेल आणि तो उद्देश आपला या ठिकाणी आहे। म्हणून आपल्या सारख्या मोठ्या माणसानं की जे कृषी विभागाशी संबंधित आहेत असे छत्रपती शिवाजी महाराज केमचे ग्रामदैवत श्री उत्रेश्वर महाराज यांना प्रथमतः मी वंदन करतो आणि आजच्या या